नमस्कार, मी डॉक्टर मृण्मयी भजक कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आपण पाहताय कार्यक्रम आरोग्याचा पासवर्ड। म्हणजे काही आजारांची जी नावं असतात ना, ती कधी कधी अशी गोड वाटतात, पण तो आजार मात्र अतिशय भयावह असतो। तसाच एक आजार म्हणजे बड-चियरी सिंड्रोम। नक्की हा आजार काय आहे आणि कशा पद्धतीने त्याचे उपचार केले जाऊ शकतात याविषयी आज आपण बोलणार आहोत। आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सर। सर नमस्कार, कार्यक्रमात नमस्कार. मनापासून स्वागत करते आपलं। सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते। सर आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत। गेल्या 35 वर्षापासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर रुग्णसेवेत कार्यरत आहेत। विश्ववती आयुर्वेदिक हॉस्पिटल कोल्हापूर आणि नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल सोलापूर इथं मुख्य मानद चिकित्सक म्हणून सर काम करतायत। मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून सरांची ख्याती आहे। सरांच्या मार्गदर्शनाखाली आजवर 35,000 विद्यार्थी तयार झालेले आहेत आणि वैद्य जमदग्नी यांच्या दवाखान्यात सरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांच्या सोयीसाठी 26 एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सतत कार्यरत असते। आज आपण सरांकडून बड-चियरी सिंड्रोम याबद्दल माहिती करून घेणार आहोत। सर नक्की काय आहे हा सिंड्रोम? बरोबर आहे, खूप छान प्रश्न विचारला हा की हे सिंड्रोम म्हणजे काय असतं, सायन्स आणि सिम्पटम जी आहेत ना ती एकत्रित येऊन काही ठराविक कंडिशन्स ती दाखवत असतात। तर आयुर्वेदामध्ये याचा विचार जो आहे तो दोष धातू मलाच्या सिद्धांताच्या आधारे केला गेलेला आहे। तर होतं असं की हिपॅटिक व्हेन्स जे असतात ना, या इन्फिरियर व्हेना कॅव्हला लागलेले असतात, अशा यकृताच्या आसमंदातला हा आजार आहे आणि तिथल्या 3 पैकी 2 व्हेन्स तरी याच्यामध्ये नक्की ब्लॉक झालेले असतात। मग ते ब्लॉक होण्याचं कारण असतं ते रक्तामध्ये गुठळी असं असू शकतं, बाहेरून त्याच्यावरती दबाव येणं असं असू शकतं, पण त्याचा परिणाम म्हणून यकृतामध्ये रक्त साचायला लागतं आणि ते साचायला लागलं की रक्त जसं पाणी जसं खूप दिवस पडून राहिलं की सडतं, तसं यकृतातल्या पेशी त्यांनी कुजायला लागतात, नेक्रॉस ज्याला म्हणतो तसं व्हायला लागतं आणि हळूहळू ते यकृत जे आहे ते नष्ट व्हायला लागतं आणि त्याचं सिरोसिस उत्पन्न व्हायला लागतं, मग जलोदर उत्पन्न होतो आणि त्या आजाराला बड-चियरी सिंड्रोम असं म्हटलं जातं। सर कारण काय आहेत याची? आता महत्त्वाचं कसं होतं, हे उत्पन्न होण्यासाठी आत कुठंतरी अर्बुद झालंय किंवा कॅन्सर झालाय किंवा गाठ उत्पन्न झाली आहे आणि त्याचा दबाव आलाय, असं झालं तर आपण समजू शकतो की ती गाठ काढली की तो आजार कमी व्हायला पाहिजे। पण रक्त जेव्हा स्वतः बिघडतं त्यावेळेला भयानक गोष्टी उत्पन्न होतात। आयुर्वेदामध्ये रक्ताच्या आशयाने पित्त असतं असं म्हटलं जातं। रक्तवत पित्तम, रक्तेन दूषितम पित्तम, रक्त इति पित्तम, अशा 3 पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या रक्तपित्त नावाच्या आजारामध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत। तर त्याच्यामध्ये कफाचा प्रकोप झाला रक्तामध्ये, पित्ताचा प्रकोप झाला, पित्त जर वृक्ष गुणाने वृक्षता जर पित्ताला जास्त यायला लागली, तीक्ष्णता वाढायला लागली, तर उत्पन्न होणाऱ्या घटनांच्यामध्ये हा आजार जो आहे ना त्याची बरीचशी लक्षणं जी असतात ती यायला लागतात। लहानपणी माती खाणं, त्याच्यातून उत्पन्न होणारा जो पांडुरोग आहे त्याच्यामध्ये हा आजार जो आहे तो बड-चियरी सिंड्रोम आपल्याला बऱ्याच वेळा दिसतो। ओसी पिल्स बऱ्याचशा बायका घेत असतात, तर त्याचा परिणाम जो आहे तो त्यांच्या यकृतावरती आता भयावह पद्धतीने येतो। बऱ्याच लोकांच्यामध्ये अनुवंशिकता सुद्धा ह्या आजारांच्या बाबतीत आढळते। असं होतं की एका आईला हा आजार उत्पन्न झालेला आहे आणि नंतर तिच्या मुलीला किंवा मुलाला हा आजार उत्पन्न झाला आहे। तर हे बऱ्याच वेळा असं लक्षात येत असतं। त्याच्यावरून जर यकृताचा कॅन्सर झालेला असेल तर त्याच्यामध्ये ह्या आजाराची लक्षणं दिसू शकतात। यकृताला आघात झाला तरी या पद्धतीची लक्षणं दिसतात। संसर्ग म्हणजे कोणतं तरी इन्फेक्शन जर झालं यकृताच्या आसमंदातल्या अवयवांना तरी त्याचा परिणाम जो आहे तो याच्यामध्ये येत असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्युनोसप्रेसंट हल्ली खूप दिली जातात कॅन्सरच्या रुग्णांना वगैरे, आणि मग त्याचा परिणाम म्हणून संसर्ग जास्ती वाढतात आणि हा आजार मोठ्या प्रमाणावरती आढळतो। अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये यकृत आणि प्लेटची वृद्धी होते। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते कारण म्हणून याच्याकडे बघायला लागतं। नक्कीच एक लिव्हरचा एक गंभीर आजार आहे हा। सर लक्षणं काय दिसतात? बरोबर आहे। आता कसं होतं याच्यामध्ये पहिल्यांदा भूक जी आहे ती कमी झालेली दिसायला लागते, पोटाचा आकार जो आहे तो हळूहळू वाढायला लागतो, बेंबीच्या ठिकाणी शिराजाल उत्पन्न झाले असं दिसायला लागतं, या व्यक्तींना दम लागायला लागतो, यांच्या यकृताचे जे मार्कर्स आहेत वेगवेगळे ते बिघडायला सुरुवात होते आणि हे सगळं होत असताना काविळीची लक्षणं, सूज येणं, बऱ्याच वेळेला काय होतं ते आजार खूप वाढल्यानंतर रक्त जे आहे ते नाकातून, तोंडातून, हिरड्यातून यायला लागतं, शौचाच्या मार्गावर काळी संडास लावायला लागते।
तर असं ह्या आजाराची जी आहे ती प्रधान लक्षणं यायला लागतात. आणि हे होत असताना वजन कमी होत जातं, रक्तावरती त्याचा परिणाम झालेला असतो आणि पायावरती हातावरती वगैरे सूजसुद्धा याच्यामध्ये यायला अच्छा. लागते. तर ही लक्षणं दिसायला लागली आहे आणि पहिल्यांदा त्याचा संबंध कुठंतरी आपल्या भुकेशी आहे असं म्हणताना लगेच ताबडतोब जवळच्या डॉक्टर वैद्याकडे जायला पाहिजे आणि त्याची तपासणी करणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. सर आता बर्ड-चियरी सिंड्रोम हे इंग्रजी नाव आहे, पण आयुर्वेदानुसार किंवा आयुर्वेद ह्याकडे कशा पद्धतीने बघतं? आयुर्वेदाचा जर टेक बघितला ना तर आता मी मगाशी सांगितलं तसं ह्याच्यामध्ये पहिल्यांदा अग्निमांद्य हे लक्षण येतं, म्हणजे भूक कमी व्हायला लागते आणि नंतर ती भूक कमी रोगा हा सर्वेपी मंदग्नो सुतरा मुद्राणीचा असं एक सूत्रच आहे. जलोदर हा जो आहे किंवा उदर जे आहे ते अग्नीच्या मांद्यातूनच उत्पन्न होतात. सगळे आजार तसे अग्निमांद्यातून उत्पन्न होत असतात. तर हे होत असताना आपल्या पोटाचा आकार वाढतोय, चालताना दम लागतोय, अविपाक हे लक्षण येतंय, अन्न व्यवस्थित पचत नाही, पोट दुखतंय, यकृत तपासून जर घेतलं, सोनोग्राफी केली तर त्याची वाढ झालेली असं लक्षात येतं. बऱ्याच वेळा प्लीहा वाढलेली असते. तर ही लक्षणं यायला लागली की लगेच आपण अलर्ट व्हायला पाहिजे की ही लक्षणं दिसतात तर हा बर्ड-चियरी सिंड्रोम तर नाही आहे ना. बरोबर आहे. सर आयुर्वेदानुसार यकृत आणि बर्ड-चियरी सिंड्रोम तर ह्याचा कसा संबंध आहे? कसं आहे, आपल्या शरीरामध्ये रक्त जे आहे ना ते संपूर्ण सगळ्या अवयवांच्या उत्पत्तीमध्ये ब्रह्मदेवाने वापरलेलं आहे. हे कुंभाराला जसं मडकं तयार करायला माती लागलेली ना तसं आपलं शरीर करायला रक्त लागलेलं आहे ब्रह्मदेवाला. आणि त्याचं मूळ कारण जे आहे ना त्याचं मूळ स्थान यकृत आणि प्लीहा असं सांगितलेलं आहे. बरं. मग त्या रक्ताची उत्पत्ती झाल्यानंतर त्यातनं शिरा उत्पन्न होणं, इतर घटक उत्पन्न होणं हे प्रकरण घडत असतं. त्यामुळे आयुर्वेदानुसार पहिल्यांदा रस, नंतर मग रक्त आणि त्याच्याबरोबरीने यकृत आणि प्लीहा या अवयवांचा विचार जो आहे तो या आजारामध्ये कारणाच्या हिशोबाने करायला लागतो, कॉम्प्लिकेशनच्या हिशोबाने करायला लागतो आणि या आजाराची एक्झॅक्ट ट्रीटमेंट म्हणून सुद्धा करायला लागतो. तर ह्या पद्धतीचा टेक जो आहे तो आयुर्वेदाचा आहे. बरोबर आहे. सर पथ्य पाळावी लागतात ह्याच्यामध्ये काही? नक्कीच. कोणताही आजार जो आहे ना तो काही आकाशातनं पडत नाही. खाणं पिणं वागणं बिघडलं की आजार होतात. असात्म इंद्रियाचा संयोग, प्रज्ञाप्राद आणि काल अशी 3 कारणं आयुर्वेदाने सांगितलेली आहेत. असात्म इंद्रियाचा संयोग म्हणजे आपली जी पंचज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, त्यांच्या विषयाशी जेव्हा संबंध येतो तेव्हा तो कमी जास्त होणं. म्हणजे आता गाणं चांगलं आहे वाटतंय म्हणून जर 24 तास ऐकतच बसला तर तो अतियोग होतो आणि मग कानाचे आजार, वाताचे आजार सुरू होऊ शकतात. ह्या पद्धतीचा विचार जो आहे तो त्या 3 कारणांचा आयुर्वेदाने या आजाराच्या बाबतीत सुद्धा केलेला आहे. नक्कीच. जसं सर म्हणाले की प्रत्येक जो आजार असतो तो कुठेतरी आपल्या वागण्यातून किंवा आपल्या चुकीच्या खाण्यातून निर्माण होत असतो आणि त्यामुळे कुठल्याही आजाराला पथ्य हे आलंच. पथ्य आणखी काय काय आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे उपचार काय आहेत बर्ड-चियरी सिंड्रोमचे याविषयी देखील बोलणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा आरोग्याचा पासवर्ड. हे बघ, GK सोलार पंप याचा जोरदार फोर्स कमी वेळात जास्त पाणी देतो. घर बसल्या पंप चालू बंद करण्याची सुविधा तुम्हाला मोबाईलवर मिळते. गेल्या 1.5 दशकापासून ग्राहकांना तत्पर सेवा देणारी आपल्या महाराष्ट्राची कंपनी म्हणजे GK एनर्जी. आपल्या मातीसाठी, आपल्या मातीतील सोलार पंप. नमस्कार. ब्रेक नंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा विषय आहे बर्ड-चियरी सिंड्रोम आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. सर ह्यामध्ये म्हणजे बर्ड-चियरी सिंड्रोममध्ये काही कॉम्प्लिकेशन्स किंवा उपद्रव काही निर्माण होऊ शकतात? हां, अगदी नक्की असा प्रकार घडतो याच्यामध्ये. बऱ्याच वेळा कसं होतं, हृदयाशी संबंधित काही आजार असतो आणि बर्ड-चियरी सिंड्रोमसारखी लक्षणं दिसतात. बऱ्याच वेळा यकृताचे काही आजार असतात जन्मजात आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रकार जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती आढळतो. किंवा नुसती कावीळ होते आणि बर्ड-चियरी सिंड्रोमसारखी लक्षणं दिसतात. तर ते वैद्याला पहिल्यांदा ते डिफरन्शियल डायग्नोसिस करायला लागतं. महत्त्वाची घटना अशी होते की आपलं ब्रेन आणि आपलं गट म्हणजे आतडं जे आहे ना ह्याचा एक संबंध आधुनिक शास्त्र सांगतं. पण हा संबंध आयुर्वेदामध्ये पूर्वी एका पद्धतीने सांगितला गेलेला आहे की या पित्त धरा कलास आहे मज्जा धरा कला असं एक सूत्र आहे. आणि यकृताच्या आसमंतातल्या ज्या गोष्टी आहेत ना त्याचा डिओडेननशी संबंध असतो. म्हणजे गॉल ब्लॅडरची नळी निघते, तिकडून पॅनक्रियाची नळी निघते, त्या दोन्ही एकत्र होतात आणि त्या डिओडेनमध्ये उघडत असतात. तर ती पित्तधरा कला जी आहे ते ब्रेनचं टिश्यू तयार करते, डोळ्याचं टिश्यू तयार करते किंवा याच्यावर मज्जा धातू जो आहे ना तो तिथं तयार होत असतो.
हे जर लक्षात घेतलं तर यकृताचा आजार झाल्यानंतर गृहिणीगत पचन बिघडतं लहान आतड्यातलं. यकृतावरती त्याचा परिणाम येतो, यकृत कुजायला आणि सडायला सुरुवात होते आणि त्याचा परिणाम आपल्या मज्जातंतूंच्यावरती होतो, न्यूरॉन्सवरती व्हायला लागतो आणि ह्या लोकांना एनकॅफेलोपॅथी नावाचा एक प्रकार जो आहे तो घडून येतो. आणि त्याच्यामध्ये होतं काय की हे लोक स्मृतीनाश होतो त्यांचा. आपण काय बोलतोय, कुठं जातोय, म्हणजे संडासला जायचं असतं आणि स्वयंपाकघराकडे जायला लागतात. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत येतात आणि कन्फ्युजन होतं, बोलताना नावं लक्षात नाहीत, स्थलकालाचं भान जे आहे ते त्यांचं जातं. अशी कॉम्प्लिकेशन्स या आजारामध्ये बऱ्याच वेळा येतात. बऱ्याच वेळा असं होतं की त्याचा परिणाम जो आहे तो सारकिट्ट विभजनावरती होतो अन्नाच्या आणि नंतर वृक्कहानी होतं, म्हणजे किडनी फेल्युअरमध्ये हे लोक बऱ्याच वेळा लँड होतात असं लक्षात येतं. बऱ्याच लोकांना काय होतं, इसोफेजियल व्हरायसेस डेव्हलप होतात आणि रक्ताच्या गोठळ्या तोंडातून बाहेर पडतात. आणि मी असं बघितलं आहे व्यवहारामध्ये की इतके मोठे मरणाचे आजार लागतात तरी लोक त्यांची व्यसनं सोडत नाहीत आणि मग औषधांचा परिणाम फारसा येत नाही. न वैद्यो प्रभुर आयुष्य असं म्हटलं आहे. आयुष्य हा भाव जो आहे तो परमेश्वराच्या हातात आहे. मनुष्य फक्त प्रयत्न करत असतो डॉक्टर, पण ते करत असताना सुद्धा व्यसनं चालू ठेवणारे लोक आहेत. या आजारामध्ये आम्ही पाणी बंद करतो आणि दुधावरती ठेवतो, तर लोक ते सगळं होत असताना तब्येत सुधारत जाते आणि अचानकच पोट एकदम फुगून ते जेव्हा पुन्हा येतात तेव्हा आम्हाला प्रश्न पडतो की असं झालं कसं. तर हे लोक संडासामध्ये गेल्यानंतर तिथलं पाणी पितात. म्हणजे इतका यांना जबरदस्त प्रकार व्यसनाच्या बाबतीत आणि पथ्याच्या बाबतीत दिसून येत असतो. तर ह्या गोष्टी खूप त्रासदायक आहेत. पण या कॉम्प्लिकेशनचा विचार ह्या पद्धतीने केला आणि जर औषध नीट गेली आणि पथ्य नीट गेली तर शरीरातनं पुन्हा रिफॉर्म होण्याची खूप कोशिश करत असं, प्रयत्न करत असं आणि आपला प्रज्ञापरात त्याला नडतो आणि आपण पडतो पुन्हा, असं होतं. खरंच तुम्ही आता जे सांगितलं की ते खरंच खूप दुर्दैवी आहे, पण त्यामुळे वेळीच उपचार घेणं हे खूप गरजेचं आहे. सर, आता तुम्ही सांगितलं की हा लिव्हरचा आजार आहे, तर ह्याच्यामध्ये देखील योगोपचाराचा काही भाग आहे का? अगदी निश्चित उपयोग होतो. योग हा भाग असा आहे, योग आणि आयुर्वेद, की आयुष्याशी संबंधित ह्या घटना आहेत. श्वासाचा संबंध जो आहे तो योगामध्ये, श्वास तर आपण घेतच असतो, तर प्रॉपरली श्वास घेतल्यानंतर उत्पन्न होणाऱ्या घटना खूप वेगळ्या असतात. आता ओंकाराचा फक्त जप जरी केला तरी फुफ्फुसातले पाण्याचे बबल्स जे असतात ते हलायला लागतात आणि तिथं जी इलेक्ट्रिसिटी उत्पन्न होते त्यातनं शरीराला एनर्जी मिळते. आणि नुसतं योगोपचार करून संयम विशुद्ध चक्रार्थी केल्यानंतर प्राणायाम जर केले गेले तर तहान, भूक, झोप ह्याच्यावरती कंट्रोल ठेवता येतं. कंट्रोल ठेवणं ही गोष्ट जाऊ दे, पण आजार कमी होण्यासाठी जर तुम्ही हे करायला लागलात तर तुम्ही जे पथ्य पाळताय त्याला बळ मिळायला लागतं. ऑक्सिजन तुमच्या शरीरामध्ये आता 500 cc जातो आहे आणि तुम्ही जर प्राणायाम करायला लागलात तर तो 5 ते 8,000 cc पर्यंत जाऊ शकतो. आणि इतका ऑक्सिजन जेव्हा तुमच्या शरीरामध्ये जातो तेव्हा तुमच्या शरीरातल्या पेशींना नवचैतन्य मिळतं आणि त्यावेळेला वय स्थापन करणारी आवळ्यासारखी औषधं, पुनर्नव्यासारखी औषधं, गुळवेलीसारखी औषधं, शतावरीसारखी औषधं जर वैद्य देत असेल आणि तुमची मनोभूमिका जर चांगली पॉझिटिव्ह असेल तर तुमच्या शरीरामध्ये त्या क्षणापासून बदल घडत असतात. तर योगाचा ह्या हिशोबाने तुम्ही विचार करायला पाहिजे. आसनांचाही विचार होऊ शकतो, प्राणायामाचा विचार होऊ शकतो, मुद्रांचा विचार होऊ शकतो, बंधांचा विचार होऊ शकतो. आधार जेवढा मोठा असेल तेवढं सगळं वापरणं हे गरजेचं आहे. तुम्हाला मीठ भाकरी खाल्ल्यानंतर सुद्धा पोट भरणार आहे, पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर 8-8 वाट्या 10-10 वाट्या तुम्ही खाता का नाही? तर औषधं खात असताना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लावा. योग ही लावा, आयुर्वेदी लावा, अंगाला तेल लावणं, लेप करणं, जळवा वापरणं, पंचकर्म करणं, तर तुमचं शरीर जे आहे ते सुधारायलाच बसलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे जे जे उपलब्ध आहे तर ते सगळ्याचा आपण वापर केला पाहिजे. तर त्यातलंच एक पंचकर्म देखील येतं. बरोबर आहे. पंचकर्माचा कसा वापर ह्याच्यात होतो? अप्रतिम उपयोग होणारी एक गोष्ट इथं मी आणलेली आहे, ती मुद्दामून सांगतो की रक्तमोक्षण नावाचा भाग या आजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती करता येतो. तर यकृताच्या आसमंतामध्ये या जळवा नावाचा हा जो इथं किडा दिसतोय ना प्राणी, हा हार्माफ्रोडिट आहे. एका शरीरामध्ये त्याचे दोन्ही सेक्स असतात, म्हणजे मेल फिमेल दोन्ही एकत्रच असतं याच्यामध्ये. तर हे 5 ते 7 ml रक्त शोषून घेतं. हिरुनिन नावाचा याच्यात घटक एक असतो आणि तो अँटीकोअग्युलंट आहे. त्यामुळे तिथल्या आतल्या गाठी यांनी विरघळल्या जातात आणि तत्क्षणी फायदा व्हायला या गोष्टींची सुरुवात होते. नक्कीच. आणि सर, आणखी काही औषधं आपल्याला दाखवायची? हो, अजून काही वनस्पती इथं आणलेल्या आहेत. तर त्यातली एक महत्त्वाची वनस्पती दाखवण्यापूर्वी मी एक शलाका दाखवतो. ही सुवर्ण शलाका आहे. तर ज्यावेळी यकृताशी संबंधित आजार असतो तेव्हा स्नफ बॉक्स नावाचा हा जो इथं भाग असतो तिथं ह्या गोष्टींनी किंवा हळकुंडाने अग्निकर्म केलं जातं. राईट क्युबायटल फोसा जो असतो त्याच्यातनं रक्तमोक्षण केलं जातं. तर या बडचेरी सिंड्रोमसाठी त्याचा अप्रतिम फायदा होतो. इथं दुसरी जी वनस्पती आहे ती कुमारी किंवा कोरफड नावाची वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, अनेक जणांनी ही बघितलेली असेल. मूळ आयुर्वेदिक ग्रंथामध्ये याचं वर्णन नाही आहे, चरक संहितेमध्ये वगैरे इतर ठिकाणी याचं वर्णन आयुर्वेदात आलेलं आहे. तर ह्याच्या गराचा उपयोग आणि ह्याच्या मुळाचा उपयोग जो आहे तो अप्रतिम होतो. हिमॅन्जिओमासारखा जो आजार आहे तो किंवा यकृतात या उत्पन्न होणाऱ्या व्हेन्समधल्या ज्या गाठी आहेत रक्ताच्या, हिपॅटिक व्हेनमधल्या, त्याच्यासाठी ह्याच्या मुळाचा अप्रतिम उपयोग होतो.
ही दुसरी अनंता नावाची एक वनस्पती आहे, अनंतमूळ सारिवा. तर ह्याचेही प्रकार असतात. कृष्ण सारिवा हल्ली बरेच वैद्य वापरतात मोठी. ओके. तिचा गुण त्याच्यापेक्षा ही वनस्पतीचा गुण जास्ती चांगला आहे. जिला सारसापरीला असं म्हणतात ती ही वनस्पती आहे. तर ह्याच्या मुळांचं चूर्ण जे आहे ते पोटामध्ये दुधाच्याच बरोबर जर घेतलं आणि त्या दुधावरती जर या रुग्णांना ठेवलं आणि मग हे जलोकावचारण वगैरे इतर उपचार केले तर बर्डचेरी सिंड्रोममध्ये, जलोदरामध्ये, व्हरायसिसमध्ये याचा अप्रतिम फायदा होतो. बरं. नक्कीच म्हणजे सर तुम्ही सांगितलं की आयुर्वेद आहे, योग आहे आणि ही औषधं आहेत, तशीच पथ्य आहेत. बरोबर हे आहे. सगळं जर आपण केलं तर ह्या आजारातून आपण नक्कीच बाहेर पडू शकू. या विषयावर आपण आणखीही जाणून घेणार आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा आरोग्याचा पासवर्ड. नमस्कार. ब्रेक नंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा विषय आहे बर्डचेरी सिंड्रोम आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. सर हा जो आजार आहे तर ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये विशेष चिकित्सा काय केली जाते? हां, खूप छान प्रश्न विचारला म्हणून तुम्ही. असं होतं की हा आजार जो आहे ना तो यकृताशी संबंधित आणि रक्ताशी संबंधित असल्याने रक्तातून उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती आम्ही काम करत असतो. आणि यकृत हे चिखल आणि त्यातनं निघालेल्या रक्तवाहिन्यावरती म्हणजे कमळाची जशी नाळ असते तशी आणि हृदय जे आहे पुंडरीकेण सदृशम हृदयस्या तदोमुखम असं म्हटलेलं आहे. तर तसं हृदय. त्यामुळे यकृताशी संबंधित काही घटना घडायला लागल्या, पोटाशी संबंधित घटना घडायला लागल्या की त्याचा हृदयावरती परिणाम येतो. हृदयाचा व्यास होतो, कंप त्या हृदयात व्हायला लागतो, रुद्र हे लक्षण त्यातनं यायला लागतं. तर हे सगळं लक्षात घेता आम्ही पहिल्यांदा या लोकांना काय करतो, ह्यांचं पाणी बंद करतो. आणि पोटात खूप पाणी साचलेलं असतं आणि पाणी इतर ठिकाणाहून जाणार असतं. ते दूध आम्ही प्यायला देतो गाईचं आणि ते कितीही प्यालं तरी चालेल असं आम्ही त्यांना सांगतो. सकाळ दुपार संध्याकाळ भूक लागली की दूध, भूक आधी ह्यांना फारशी लागतच नाही. दुग्धमचं मूत्रमचं विरेचनानी असं म्हटलेलं आहे. तर हे दूध प्याल्यानंतर ते शरीराला मानवतं सुद्धा आणि जास्ती झालं की ते जुलाबाच्या रूपात बाहेर पडतं आणि पोटावरचं पाणी कमी यायला लागतं. पाणी बंद केल्या कारणाने शरीरातलं पाणी शरीर वापरायला लागतं आणि मग पोटाचा आकार कमी येतो. ह्या वेळेला आम्ही गोमूत्राचा वापर पोटामध्ये करत असतो. तर गोमूत्र जे आहे गाईचं ताजं घ्यायचं, गावठी गाईचं, आणि ते 4 पदरी फडक्यावरनं 9 वेळा आम्ही गाळून घेतो. तर त्याचं ज्या फिल्ट्रेशनचा हा परिणाम आहे तो संस्कार आहे आणि तो असल्या कारणाने पोटातली भूक वाढते. यकृतात साचलेला जो रक्ताचा भाग आहे तो फाकतो आणि लघवीचं प्रमाण वाढून किडनी फेल्युअर होण्याची शक्यता कमी होते. हृदयाचा दबाव कमी येतो. तर हा प्रकार गोमूत्राचा फार प्रचंड मोठा आणि चांगला आहे. गाय हा असा प्राणी की तिच्या श्वासोश्वासातनं जेव्हा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो त्यावर कित्येक पटीने माणसाला फक्त 2 ते 3% ऑक्सिजन बाहेर पडतो. तर गायीच्या शरीरामध्ये 20% ऑक्सिजन ती शोषून घेते, 80% पुन्हा ऑक्सिजन बाहेर पडतो. तिचा ऑरा 42 फुटाचा आहे, माणसाचा 7 फुटाचा असतो. एवढी ती गाय आपल्याला उपयोगी आहे. तर अशी गाय निवडून त्याचा ताज्या मूत्राचा वापर जर केला गेला तर भूक उत्तम पद्धतीने वाढायला लागते. तर हा भाग खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावर आम्ही रक्ताचं प्रसादन करतो, चांगल्या पद्धतीचं रक्त उत्पन्न करतो. ते मेदामधूनही तयार होतं, हाडांच्यामधनं तयार होतं, त्याला आम्ही ॲक्टिवेट करतो. तर रक्तपाचक आणि मेदोपाचक अशा गोष्टी आम्ही त्याच्यासाठी वापरतो. हे करत असताना इतर औषधं जी आहेत ती रक्तपित्त अध्यायातली आम्ही देत असतो. रक्तपित्त कुलकंडन रस, सुवर्णसूतशगर, गुलकंदाचा वापर आम्ही करतो. केळीचे पानं जी असतात ती पोटाला बांधणं, वडाची पानाची पत्रावळ पोटाला बांधणं, हे केल्यानंतर पोटातलं पाणी जे आहे ते झपाट्याने कमी यायला लागतं. मूत्र व स्रोतातून ते बाहेर पडायला लागतं आणि ह्या लोकांची भूक वाढायला लागते. व्हरायसिस यांचे कमी व्हायला लागतात. रक्ताच्या उलट्या होणं, हिरड्यातून रक्त येणं, अंगारती ब्लीड जे होतं कॅपिलरी ब्लीड ते सुद्धा या लोकांचं कमी यायला लागतं. उत्साह उल्हास वाढायला लागतो. चालणं फिरतानाचा जो दम आहे तो त्यांचा कमी यायला लागतो. आणि हे करत असताना जलोकाचा वापर केला किंवा मगाशी सांगितलं तसं स्नब बॉक्सवरती हळकुंडाचं अग्निकर्म केलं गेलं तर खूप त्याचा उत्तम उपयोग होतो. कावीळ जर ह्या लोकांना झालेली असेल तर आंब्याची साल जी असते ती हातामध्ये धरून जर हाताला चुन्याचा लेप केला आणि पाण्यामध्ये बुडवलं तर जसं आपण थिन लेअर क्रोमॅटोग्राफी 12वीला शिकलेलं आहे त्यापासून शरीरातलं जे पित्त आहे ते ग्रेटर कॉन्सन्ट्रेशन कडून लेसर कॉन्सन्ट्रेशनकडं जसं जात असतं त्या पद्धतीने जायला लागतं आणि ते पाणी सगळं पिवळं पडतं. आणि कित्येक लोक हा प्रयोग केल्यानंतर लगेच सांगतात की आता मला काहीतरी खायला द्या, मला खूप भूक लागलेली आहे. आणि त्यावेळेला त्यांचं यकृताशी संबंधित जे मार्कर्स आहेत त्याच्यावरती खूप चांगला परिणाम झालेला दिसतो.
तर काही बाह्य चिकित्सा, काही आभ्यंतर म्हणजे पोटातली चिकित्सा, पंचकर्माचा काही भाग आणि त्याच्यावरची औषधं, असं प्रकरण ज्यावेळेला आपण एकत्रित वापरतो तेव्हा बर्ड सिंड्रोम सारखे आजार जे आहेत ना ते भयानक दिसतात, तेवढे तसे नसतात. शास्त्र बदललं की त्याची सैद्धांतिक गोष्ट बदलते, साध्यासाध्यता बदलते. तर आधुनिक शास्त्रात जे काही साध्य नसतील ते आयुर्वेदात होऊ शकतात, आयुर्वेदात जे काही साध्य होणार नाही ते आधुनिक शास्त्रात किंवा होमिओपॅथीत होऊ शकतात. तर प्रत्येक सायन्सचा लोकांनी विचार करायला पाहिजे. घरी कोणीही कोणत्याही आजारी मोठा आजारी पडला एखादा माणूस मोठ्या आजाराने, तर एक वैद्य, एक डॉक्टर आणि एक होमिओपॅथ यांना त्यांनी भेटायला पाहिजे आणि चांगले सल्ले आहेत ते उचलायला पाहिजे आणि बरं व्हायला पाहिजे. नक्कीच सर, तुम्ही आता हा जो मुद्दा सांगितलात की आपल्याकडे अनेक शास्त्र उपलब्ध आहेत, तर त्या सगळ्या शास्त्रांचा आपण उपयोग केला पाहिजे. तर तुम्ही आता जी विशेष चिकित्सा सांगितली तर त्याच्यामध्ये ॲडमिट होणं गरजेचं असतं का? ह्याच्यासाठी ॲडमिट होण्याची काहीच गरज नाही आहे, कारण गोमूत्राचं पान घरी करता येतं, दूध ही तुम्हाला घरी मिळू शकतं. पेशंटवरती एखादा लक्ष ठेवणारा चांगला प्रेमळ व्यक्ती घरी असायला पाहिजे. परिचारक जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. अनुरक्ता शुचिर्दक्षो बुद्धिमान परिचारका असे त्याचे गुण सांगितले. तर असं कोणतरी माझं माणूस मला परत मिळावं आणि जिवंत राहावं हे वाटणंच लोकांचं मानसिक अवस्था अशी झाली कमी झालेला आहे. म्हणजे कोणाला कोणाचं काही पडलेलं नाही असं झालेलं आहे. आणि तो प्रकार जर कमी झाला तर परिचारक किंवा नर्स किंवा केअरटेकर जो आहे ना तो डॉक्टरपेक्षा जास्ती मिरॅकल करू शकतो. नक्कीच. म्हणजे रुग्ण आजारी असतो तर त्याच्यावर औषधोपचार होणं ही एक गोष्ट, आणि तुम्ही जसं म्हणालात की त्याची काळजी घेणारी मंडळी जर सभोवती असतील तर तो जो वेग असतो तो नक्कीच अतिशय उत्तम असा होऊ शकतो. सर, आपण इथे आलात आणि बर्ड सिंड्रोम म्हणजे जो फारसा असा उल्लेखला जात नाही त्याच्याबद्दल आपण बोललो, त्याचे जे वेगवेगळे आयाम आहेत त्याच्याबद्दल तुम्ही आज इथे माहिती दिलीत, तर त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीम तर्फे मी आपले मनापासून अगदी आभार मानते. मनापासून धन्यवाद. दर्शक हो, आरोग्याचा पासवर्ड ह्या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्याच्या संदर्भातले वेगवेगळे विषय हाताळत असतो, वेगवेगळ्या तज्ज्ञांचा आपण सल्ला घेत असतो, मार्गदर्शन घेत असतो. आज वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा हा कार्यक्रम आरोग्याचा पासवर्ड.